दीक्षा चेंज करून बाहेर आली तरीही दक्ष त्याच्या विचारात हरवलेला होता. त्याची नजर तिच्याकडे गेली. तिनं फ्लोरल प्रिंटचा नाईट सूट घातला होता. केस गुंडाळून बंद बांधला होता. नुकतीच फ्रेश होऊन आली होती त्यामुळे चेहरा उजळला होता. दक्ष त्याच्याही नकळत तिच्याकडे एकटक पाहत होता. खरंच कमाल दिसत होती त्या सिंपलशा कपड्यांमध्येही. काय चूक होती म्हणा त्या नितीनची. ही दिसतेच तशी. परफेक्ट फिगर, हॉट शॉट. एक मिनिट दक्ष, काय झटका आलाय की काय वेडाचा. तिची फिगर काय ताडत बसलायस तू. मूर्ख, तुझी दुश्मन आहे ती. त्या नितीनला शिव्या घालतोयस आणि स्वतः काय करतोयस. बट शी इज माय वाईफ, सो मी तिला पाहूच शकतो. दक्षचे विचार धावत होते की दीक्षानं त्याला गदागदा हलवलं. काय आहे. तो वैतागला. बहिरा झालायस का. फोन वाजतोय कधीपासून. त्याचा मोबाईल त्याच्या हातात कोंबत दीक्षा तिकडून झोपायला गेली आणि दक्ष फोन घेऊन बाल्कनीत सटकला. सकाळी दीक्षाला जाग आली तशी आळस देत ती उठून बसली. तिची बाजूला नजर गेली आणि तिला हसूच आलं. एरवी आडवे तिडवे पसरणारे तिचे सो कॉल्ड पतिदेव चक्क सावधानमध्ये झोपले होते. आता तिला कोण सांगणार. फोन संपवून जेव्हा तो आत आला होता तेव्हापासून झोपलेला तिचा चेहरा निहाळत बसला होता आणि नकळत त्याला त्याचीच भीती वाटायला लागली होती. त्यामुळं सेफ डिस्टन्स ठेवून झोपले होते दक्ष महाराज. दीक्षा आवरून खाली आली. आज ऑफिसला जायचं म्हणून तिनं सलवार कमीज घातला होता. नाश्त्याचं बघायला म्हणून ती किचनमध्ये गेली आणि पाठोपाठ नितीनं याद घुसला. दीक्षा तिच्याच नादात काम करत होती. तिनं उपम्यासाठी रवा भाजायला घेतला आणि तिला मागे हालचाल जाणवली. तशी ती पटकन मागे वळली. नितीन तिच्या अगदी जवळ उभा होता. काय हवंय. तिनं धारदार आवाजात विचारलं. मला जे हवंय ते फक्त तूच देऊ शकतेस वहिनी. तिच्याकडे मादक नजरेने पाहत त्यानं एक पाऊल पुढे टाकलं तसं दीक्षाने इकडे तिकडे पाहत गरम चमचा त्याच्या हाताला लावला. चटका बसला तसा नितीन कळवळत मागे सटकला आणि दीक्षा गॅस बंद करत वर पळून गेली. रूममध्ये येऊन तिनं दार बंद केलं. धावत आल्यामुळं तिचे श्वास फुलले होते. काय झालं बायको. आवाज आला तशी ती एकदम दचकली. दक्ष तिच्याकडे एकटक पाहत होता. तिनं काही नाही म्हणून मान डोलावली आणि जायला लागली तसं दक्षने तिला जवळ ओढलं. आय आस्क यू समथिंग दीक्षा. त्याची नजर तिच्यावर रोखलेली होती आणि आवाजात धार होती. ते नितीन खाली. दीक्षाला कसं सांगावं ते कळत नव्हतं. मला असलं तोडकं मोडकं बोललेलं कळत नाही. जे काही असेल ते स्पष्ट सांगायचं. दक्ष वैतागत म्हणाला तसं दीक्षानं खाली काय झालं ते त्याला सांगितलं. त्यानं ऐकून घेतलं आणि काही न बोलता तो खाली निघून गेला. दीक्षा बेचैन मनानं आवरून खाली आली. स्टाफनं नाश्ता बनवला होता. सगळे डायनिंग टेबलवर बसले होते. नितीन निर्लज्जासारखा दीक्षाकडे पाहत होता. अगं बाई नितीन, हाताला काय झालं तुझ्या. केवढं भाजलंय रे बाबा. त्याची आई नाटकीपणे त्याचा हात हातात घेत म्हणाली. वहिनीला मदत करत होतो किचनमध्ये. चटका बसला. नितीन साळसूतपणाचा आवानत म्हणाला. दीक्षाचा राग उफाळून आला होता पण ती गप्प बसली. मावशी. नितीन नाही म्हणजे तुम्हाला तुमची कामं असतील ना. घरही बरेच दिवस बंद असेल ना. आता लग्न, रिसेप्शन, हनीमून सगळं झालंय आमचं. डोहाळे जेवण, बारसं. त्याला वेळ आहे अजून. तेव्हा परत बोलावू तुम्हाला आम्ही. आता गेलात तरी चालेल. दक्ष उपहासानं म्हणाला. तशी नितीनची आई त्याच्याकडे पाहायला लागली. हाकलतोयस का तू आम्हाला. ताई पाहिलंस ना. तुझ्या दक्षला आम्ही जड झालोय बाई. बुकिंग करून दे आमचं. जातोच कसे इकडून. उगाच कोणावर ओझं कशाला बनायचं. नितीनच्या आईनं कांगावा करायला सुरुवात केली. दक्ष. अनुराधाबाई बोलत होत्या की दक्षने त्यांना अडवलं. मावशी काय आहे ना. पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं राहावं 4 दिवस. म्हणजे मानही राहतो आपला नाही का. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो. तूच तर शिकवलंस ना आम्हाला. दक्ष खोटं खोटं हसत त्यांना म्हणाला तसा त्यांचा चेहरा पडला. नितीन दातोट खात दक्षकडे पाहत होता. ड्रायव्हरला सांगतो तुम्हा दोघांना तुमच्या घरी सोडून येईल तो. भेटूया हा परत मावशी. दक्ष तिरकसपणे म्हणाला. दीक्षा, कार्तिक येतोय तुला न्यायला. वेळेत पोहोचायचं ऑफिसला. दीक्षावर एक कटाक्ष टाकून दक्ष निघून गेला. दीक्षा तो गेला तिकडे पाहत होती. दीक्षा बाळा, उशीर होईल तुला. अनुराधाबाई म्हणाल्या तशी ती भानावर आली. कार्तिक आला तसे दोघे ऑफिसला जायला निघाले. गाडीत दीक्षा विचारात घडली होती. दीक्षा. कार्तिकनं आवाज दिला. काय. कसला एवढा विचार करतीयस. त्या माकडाचा.
दीक्षा बोलून गेली आणि तिनं जीभ चावली. माकड? कोण माकड? कार्तिकने न कळून विचारलं. ते म्हणजे दक्षचा. तो जरा विचित्र नाही आहे का कार्तिक? घटकेत सूत नाहीतर भूत. कधी काय वागेल सांगता येत नाही. खेकसतो काय, मस्ती काय करतो, चिडवतो काय, तर कधी चिडकुराम बनून असतो. दीक्षा कार्तिकजवळ मन मोकळं करत होती. तिचं बोलणं ऐकून कार्तिक हसायला लागला. तो असाच आहे, म्हणजे ॲक्च्युली खूप प्रेमळ आणि खोडकर आहे, पण तेवढाच रागीटही आहे. एखाद्याचा जीव लावला ना तर प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही कमी करणार नाही. पण तेच जर वाकड्यात शिरला ना तर आयुष्य उद्ध्वस्त करेल एखाद्याचं. कार्तिक बोलत होता. केलंच तर आहे माझं आयुष्य उद्ध्वस्त. दीक्षा तोंडातल्या तोंडात पुटपुटली, पण कार्तिकनं ऐकलं होतं. दीक्षा, एक सांगू? दक्ष जे काही वागतोय ना त्याला त्याचा पास्ट जबाबदार आहे. त्या एका घटनेनंतर तो पूर्ण बदलला. असा कधीच नव्हता दक्ष. ही वॉज फुल ऑफ लाईफ. पण आता? कार्तिकनं उसासा टाकला. असं काय झालं होतं कार्तिक? दीक्षाला परत एक आशेचा किरण दिसत होता. त्यामुळं तिनं लगेच विचारलं. पण तिनं विचारायला आणि कार्तिकच्या फोनवर दक्षचं नाव झळकायला एकच गाठ पडली आणि दीक्षानं त्याच्या टायमिंगला शिव्या घातल्या. त्यानंतरचा पूर्ण वेळ कार्तिक दक्षशी फोनवर बोलण्यात बिझी होता आणि दीक्षा दक्षचा मनोमन उद्धार करण्यात. दीक्षा ऑफिसला आली आणि तडक तिच्या डेस्ककडे गेली. स्वतःच्या डेस्कवर कोणीतरी वेगळ्याच मुलाला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. एक्सक्यूज मी, हू आर यू? दिस इज माय डेस्क, तिनं त्या मुलाला सांगितलं. दीक्षा, कार्तिकचा आवाज आला तसं तिनं वळून पाहिलं. कार्तिक, आय मीन कार्तिक सर, हा मुलगा इकडे. कम विथ मी. कार्तिक तिला दक्षच्या केबिनमध्ये घेऊन गेला. मिसेस दीक्षा, आय एम ग्लॅड टू इन्फॉर्म यू दॅट यू विल नाव बी वर्किंग अंडर कार्तिक अँड अनूप ऑन आवर यू न्यू प्रोडक्ट. दक्ष निर्विकार चेहरा ठेवून तिला म्हणाला. बट सर, आय डोंट हॅव इनफ एक्सपिरियन्स. दीक्षाला काही करून टीम चेंज करायची नव्हती, कारण अनूपच्या टीमचं डायरेक्ट रिपोर्टिंग दक्षकडे होतं, म्हणजे रोज त्याचं थोबाड बघायला लागणार होतं. लेट मी बी द जज ऑफ दॅट. आफ्टर ऑल आय एम युअर बॉस, राईट? दक्ष तिरकस हसत म्हणाला आणि दीक्षानं मनातल्या मनात त्याचा गळा आवळून घेतला. येस सर. गुड कार्तिक, मिसेस दीक्षांना त्यांचं नवीन क्युबिकल दाखव आणि तुमच्या टीमशी ओळखही करून दे. ऑल द बेस्ट दीक्षा. दक्ष कुस्तीत हसत म्हणाला. थँक्यू सर. दीक्षा ओठ आवळत म्हणाली आणि कार्तिकसोबत बाहेर निघून आली. कार्तिकनं तिचा अनूप आणि टीमसोबत ओळख करून दिली आणि ती कामाला लागली. दक्षच्या केबिन डोअरवर नॉक झालं. येस. हाय. दार उघडलं आणि अमिता आत आली. तिला पाहून दक्षचा चेहरा वाकडा झाला. मी तुला अपॉइंटमेंट दिली नाही आहे, दक्ष कोरडेपणानं म्हणाला. आय नो, बट आय एम युअर फ्रेंड ना दक्ष, सो तुला भेटायला आली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर वेडिंग. आय हर्ड तुझी वाईफ पण इथेच काम करते. आय वूड लव टू मीट हर. अमिता म्हणाली तसं वैतागतच दक्षने दीक्षाला फोन लावला आणि केबिनमध्ये बोलावलं. मे आय कम इन सर? दीक्षा म्हणाली. येस. दक्षने सांगितलं तशी ती आत आली आणि अमिताला पाहून गोंधळून उभी राहिली. अमिता, मीट माय लवली वाईफ दीक्षा. अँड दीक्षा, शी इज अमिता, माय स्कूल फ्रेंड अँड आवर फॅमिली फ्रेंड. दक्षने ओळख करून दिली तसं दीक्षानं वरवर हसून तिला ग्रीट केलं. अमितानं तिच्या हातात एक बॅग ठेवली. छोटंसं गिफ्ट आहे फॉर यू बोथ. सॉरी, रिसेप्शनला नाही येता आलं. आय वॉज इन लंडन. आणि तसंही दक्षला कोणासोबत पाहू शकलेच नसते मी. ती दीक्षाकडे पाहत म्हणाली. थँक्स. दीक्षा हसली. दक्षने नेहमीप्रमाणे तिचं बोलणं इग्नोर केलं. आम्हीही जाणार होतो. यू नो दिशू वॉन्ट्स हनीमून इन जर्मनी, पण सध्या वर्कलोड आहे ना, सो मीच तिला म्हणालो जान जाऊया ना निवांत. तसंही तिथे जाऊनही तेच करायचे जे इकडे बेडरूममध्ये करतो, राईट स्वीटी? दक्ष अगदी प्रेमानं दीक्षाकडे पाहत म्हणाला तसे तिने डोळे मोठे केले, पण अमिताचा जरासा चेहरा पडला. एनिवे, नाईस टू मीट यू बोथ. मला निघायला हवं. वी विल मीट सून. दोघांचा निरोप घेऊन अमिता निघून गेली आणि दीक्षा कमरेवर हात ठेवून दक्षकडे पाहायला लागली. काय? त्याने खांदे उडवले. डिस्गस्टिंग. बेडरूमबद्दल बोलायची काय गरज होती तुला, मूर्ख कुठला? दीक्षा चिडली. ओय, आवाज खाली हा. ऑफिस आहे हे आणि मी तुझा बॉस आहे. आणि काय खोटं बोललो गं? तिकडेही आपण भांडलोच असतो ना.
जसे इकडे बेडरूममध्ये भांडतो, अनलेस ऑफकोर्स तुला काही वेगळं करावंसं वाटलं असतं तर. दक्ष मिचकील हसला. तुझ्यासोबत दुसरं काही करूच शकत नाही मी. दीक्षानं नाक मुरडलं. मी पण काही मरत नाही आहे तुझ्यासोबत हनीमून करायला. निघ चल, कामाला लाग. लूक देतीये. दक्ष तोंड वेंगाडत म्हणाला. चाललीये. कोणाला थांबायचं इकडे तुझं माकडासारखं तोंड बघत. पुटपुटत दीक्षा निघून गेली. चायला, इथे पोरी माझ्यावर फिदा असतात आणि ही खुशाल मला माकड घुबड आणि काय वाटेल ते म्हणते. युजलेस पोरगी. दक्षने आगपाखड करत लॅपटॉप उघडला. लंच टाईम झाला होता. दीक्षा तिचं काम शिकून घेण्याचा मनापासून प्रयत्न करत होती. तिचा फोन खणखणला. तिनं कॉलर आय डी न पाहताच फोन उचलून कानाला लावला. हॅलो. हे वहिनी, कशी आहेस तू? भूक लागली असेल ना? मलाही लागली आहे भूक. यू नो तुझी आय मीन सोबत लंच करूया का वहिनी? पलीकडून नितीनचा एक्स्ट्रा सिडक्टिव्ह आवाज आला. तसा दीक्षाचा संताप झाला आणि तिनं खाडकन फोन आपटला. का असं वागतोयस तू नितीन? माझा विश्वासच बसत नाही आहे. हा तोच मुलगा आहे ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं होतं. 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो आम्ही. काय विचार करत होते मी? कितीतरी वेळा त्यानं जवळ यायचा प्रयत्न केला, पण मीच त्याला उडवून लावलं होतं. तेव्हाच त्याची इंटेन्शन्स कळायला हवी होती मला. मूर्ख आहेस तू दीक्षा. खरंच माणसांची पारख नाही आहे तुला. दिवी वॉज राईट. कितीतरी वेळा मला वॉर्न करूनही मी तीच चूक करते. वेअर आर यू दिवी? आय रिअली नीड यू. त्यावरून आठवलं, ती नक्कीच काहीतरी लपवतीये माझ्यापासून. पण काय? ओ गॉड, किती कॉम्प्लिकेटेड झालं आहे आयुष्य माझं. एक प्रॉब्लेम संपतो तोच दुसरा उभा राहतो. कधी सुटका होणार आहे या सगळ्यातून? दीक्षा डोक्याला हात लावून बसली होती की परत तिचा फोन वाजला. तिनं रागातच फोन उचलला. कॅबिनमध्ये ये. एवढंच आणि पलीकडून फोन कट झाला. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सध्या. हात धुवून राशीला लागलाय माझ्या. तनतनच दीक्षा उठली आणि दक्षच्या केबिनमध्ये गेली. काय झालंय आता? आत आल्या आल्या तिनं दक्षला लूक दिला. तुझ्या सासूबाईंनी लंच पाठवलाय. बसा आणि गिळा. दक्ष भुवई उडवत म्हणाला. हे बघ, चुपचाप बस, नाहीतर माझ्याशी भांडायला तुझ्यात एनर्जी कुठून येणार ना. दक्षने तिला दरडावलं तशी ती पाय आपटत त्याच्यासमोर जाऊन बसली. तिनं दोघांना लंच सर्व केला. तिची आवडती भाजी होती, त्यामुळे तेवढ्या वेळासाठी का होईना ती सगळं विसरली होती आणि जेवणावर तुटून पडली होती. दक्ष तिच्याकडे वासून बघत होता. तिचं लक्ष गेलं तशा तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय आहे? तुला दिलंय ना वाढून? तिनं नाक मोडत विचारलं. किती जन्मांची भुकेली आहेस ग? जरा हळू आणि चावून चावून खा. तुला काही झालं तर मी नाही डॉक्टरचा खर्च करणार. दक्षने पोळीचा घास घेतला. पनौती कुठला? काही होत नाही मला. तुझ्यासारखं चिवडून खाणं जमत नाही मला. भुकेला व्यवस्थित जेवायला लागतं. असं 100 ग्रॅम 200 ग्रॅम नाही जमत. तिनं डोळे फिरवले. हायला, जातं कुठे एवढं जेवलेलं? दक्षने विचारलं. तुला काय करायचंय चोंबड्या? जेव तुझं तू. दीक्षा त्याला इग्नोर करून जेवायला लागली. दक्ष तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता. गोव्याहून परत आल्यापासून ती विशेष खात नव्हती हे त्याला कळलं होतं. दडपणाखाली असायची. कारणही माहीत होतं, नितीनचं वागणं. त्यामुळं आज त्यानंच टिफिन मागवला होता. तर तसं इतर वेळी त्याचं डाएट फूड यायचं, पण आज त्यानं स्वतःहून स्टाफला सांगून पूर्ण जेवण बनवून घेतलं होतं. आणि या सगळ्यापासून अनभिज्ञ आपल्या दीक्षाबाई मस्तपैकी खाण्यात रमल्या होत्या. आता दक्षने असं का केलं ते मात्र दक्षच जाणे. लंच झाल्यावर दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाले. संध्याकाळी दक्षच्या सांगण्यानुसार कार्तिक दीक्षाला कार शोरूममध्ये घेऊन गेला आणि तिच्या पसंतीनं कार बुक केली. 1 आठवड्यानं डिलिव्हरी मिळणार होती. दीक्षा घरी आली तेव्हा नितीन आणि मावशी निघत होते. अरे मावशी, निघालात? दीक्षा काहीतरी बोलायचं म्हणून बोलली. हो वहिनी, तू म्हणत असशील तर मी कायमचं इकडे राहायला तयार आहे, नितीन तिला ताडत म्हणाला. दीक्षानं त्याला इग्नोर केलं. काय करणार? तुझ्या नवऱ्याला नकोसे झालोय ना आम्ही. मावशींनी टोमणा मारलाच. त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस सुमती. त्याचा स्वभाव कसा आहे माहिती आहे ना. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा या तुम्ही, अनुराधाबाई प्रेमानं म्हणाल्या. मावशी म्हणाल्या. दीक्षा त्यांच्या पाया पडली. परत त्यावरून ऐकवायला नको. बाय वहिनी, टेक केअर, स्टे सेफ.
नितीन तिच्याकडे पाहून गूढ हसला. दीक्षानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण जाताना त्यानं तिच्या हाताला टच केलंच. तिला शिसारी आली त्याच्या स्पर्शाची, पण सगळे होते त्यामुळे ती गप्प राहिली. मावशी आणि नितीन निघून गेले आणि दीक्षानं सुटकेचा निश्वास सोडला. रूममध्ये आल्यावर आधी तिनं हात स्वच्छ धुतला. ज्या नितीनसाठी ती तडपायची त्याच नितीनचा आज तिला तिटकारा वाटत होता. दक्ष अजून प्रकटला नव्हता, त्यामुळे ती खाली निघून गेली. आज तिच्या मनावरचं दडपण जरासं का होईना उतरलं होतं, पण केव्हापर्यंत ती नितीनपासून पळणार होती हे तर कोणालाच माहीत नव्हतं. दीक्षा आता रेग्युलरली ऑफिसला जायला लागली होती. कार्तिक तिला सकाळ संध्याकाळ आणायला आणि सोडायला जायचा. दक्ष आणि तिची ऑफिसमध्येही नोकझोक सुरूच असायची. तो तिला छळायचा एकही चान्स सोडायचा नाही आणि तीही त्याला तिथल्या तिथं प्रत्युत्तर द्यायची. 2-3 वेळा नितीननं तिला ऑफिसमध्येही कॉर्नर करायचा प्रयत्न केला होता, पण दक्षमुळे दीक्षा त्याच्या तावडीतून निसटली होती. एका संध्याकाळी दीक्षा घरी आली तीच डिस्टर्ब होऊन. घरी आल्यावर कोणाशीही न बोलता ती डायरेक्टली रूममध्ये गेली आणि शॉवरखाली उभी राहिली. एवढा वेळ दाबून धरलेला राग आणि अश्रू उफाळून आले आणि तिनं धाय मोकलून रडायला सुरुवात केली. संध्याकाळचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला. संध्याकाळी ऑफिस आवर्स संपले होते, त्यामुळे दीक्षा तिचं आवरत होती. कार्तिकची एक मीटिंग सुरू होती, त्यामुळे तिनं त्याला लॉबीमध्ये थांबते असा निरोप दिला आणि ती खाली आली. लिफ्टमधून बाहेर आल्यावर तिचं समोर लक्ष गेलं आणि कपाळावर आठ्या पडल्या. समोर नितीन आणि त्याचा एक मित्र उभे होते. तिला पाहून दोघांच्या डोळ्यात चमक आली. अरे वहिनी, निघालीस तू? याला ओळखलंस की नाही? रुपेश, माझा फ्रेंड, आणि आपण एकत्र नाही का काम करायचो? रुपेश, हिला तर तू ओळखलंच असशील, नितीन हसत म्हणाला. ऑफकोर्स, एवढ्या हॉट आयटमला कोण विसरेल नितीन. रुपेश दीक्षाकडे वरून खाली पाहत म्हणाला. तसं दीक्षानं त्याला इग्नोर केलं आणि ती पुढे निघाली, पण त्या दोघांनी तिचा रस्ता अडवला. यार नितीन, तेव्हा तर तू सांगायचास ना, ही जाम भाव खायची. आता तर काही प्रॉब्लेम नसेल ना तिला? नवऱ्यासोबत तर सगळं करून झालंच असेल, मग आता आपल्याला खुश करायला हरकत नाही हिला. रुपेश ओठावर जीभ फिरवत म्हणाला. हो रे, तसाही तो काय खुश करत असेल हिला डाऊटच आहे. त्यापेक्षा आपल्यासोबत आली तर जन्नतची सैर करवून देऊ आपण. काय बोलतो? नितीन कुस्तीत हसत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून दीक्षाला धक्काच बसला होता. हाऊ डेअर यू नितीन. तू माझ्याबद्दल असा विचार करत असशील असं वाटलं नव्हतं. मी प्रेम केलं होतं तुझ्यावर, पण तू मात्र तुझी लायकी दाखवलीसच ना शेवटी. तुला फक्त माझं शरीर हवं होतं, हो ना? दीक्षा संतापानं म्हणाली. हवं होतं नाही राणी, हवं आहे. उफ, तुझ्याकडे पाहिलं ना की कंट्रोलच जातो माझा. आय एम क्युरियस, तो दक्ष काय सुख देत असेल तुला? त्यापेक्षा माझ्याकडे ये. आफ्टर ऑल वी वेअर लवर्स, राईट? आय विल बी ऑब्जेस्ट यू टू मेक यू हॅपी. नितीन तिचा हात पकडत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून रुपेशही तिच्यावर किळसवाणी नजर फिरवत हसला. दीक्षाला आता असह्य झालं होतं. दीक्षा, कार्तिकचा आवाज आला आणि दीक्षाच्या जीवात जीव आला. तिनं हिसका देऊन तिचा हात सोडवून घेतला. दीक्षा, तू पुढे हो, मी आलोच. कार्तिक आवाज चढवत म्हणाला. तशी दीक्षा बाहेर निघून गेली. ती गेल्यावर कार्तिक नितीन आणि रुपेश समोर येऊन उभा राहिला. नितीन, तू ही जी काही फालतूगिरी लावली आहेस ना, ती लवकरात लवकर थांबव. दक्ष शांत आहे म्हणून डोक्यावर चढून बसू नकोस, नाहीतर तुला मार्गी लावायला त्याला वेळ लागणार नाही. आणि रुपेश, तू यापुढे तुझ्या तोंडून दीक्षासाठी एक शब्दही निघाला तर तुझी नोकरी गेली म्हणून समज. तुला दुसरीकडे कुणीकडे नोकरी मिळणार नाही याची सोय मी करेन. कार्तिक धारदार आवाजात म्हणाला. त्यानं दोघांवर जळजळीत कटाक्ष टाकला आणि तो तिकडून बाहेर निघून आला. आर यू ओके? कार्तिकनं काळजीनं विचारलं. तशी दीक्षानं फक्त मान डोलावली. तिला घरी सोडून कार्तिक निघून गेला. आता वर्तमान. दीक्षा शॉवर घेऊन बाहेर आली. तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. तिनं सरळ मोबाईल हातात घेतला आणि देवीचा फोटो ओपन केला. कितीतरी वेळ ती त्या फोटोशी हितगुज करत होती. बायको, दक्षचा आवाज आला तसे तिनं डोळे पुसले आणि मोबाईल बाजूला ठेवला. आपण लाईट बिल भरतो रेग्युलरली, त्यामुळं अंधारात बसायची गरज नाही आहे तुला. दक्षने रूममधले लाईट सुरू केले. त्याचं तिच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं आणि तो काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. रडून लाल झालेला तिचा चेहरा त्याच्या मनात कालवाकालव करून गेला. काय झालंय? दक्षने शांतपणे विचारलं. नथिंग, तू फ्रेश हो, मी कॉफी आणते.
ती काही बोलायच्या आत दीक्षा तिकडून निघून गेली. ती गेल्यावर दक्षने लगेचच कार्तिकला फोन लावला. त्याच्याकडून जे कळलं त्याने दक्षचा राग अनावर झाला. कसंबसं त्याने स्वतःला आवरलं. दीक्षा कॉफी घेऊन वर आली. दक्षने तिच्या हातातून मग घेतला. बायको, आज घरी जेवायचा मूड नाही माझा. चीट डे आहे आज माझा. चल बाहेर जाऊया डिनरला. दक्ष म्हणाला. तुला जायचं असेल तर जा, माझा मूड नाही आहे. दीक्षा त्याच्याकडे न पाहता म्हणाली. ओ कम ऑन यार बायको, किती भाव खातेस? त्यापेक्षा चल काहीतरी इंटरेस्टिंग खाऊया. दक्ष मग साईडला ठेवत म्हणाला. दक्ष. दीक्षा वैतागली. नाटकं नको आहेत तुझी, आवर पटकन, नाहीतर जबरदस्ती नेईन. दक्षने आवाज चढवला. दुसरं येतं काय तुला जबरदस्ती करण्याशिवाय? दीक्षा तंतनत वॉर्डरोबपाशी गेली आणि तिनं आतून साडी काढली. ए बाई, भजनाच्या प्रोग्रॅमला जात नाही आहोत आपण, काहीतरी वेगळं घाल. दक्ष कपाळावर बोटं घासत म्हणाला. तसं दीक्षा नगुशातच साडी परत आत कोंबली आणि जीन्स टॉप काढला. दोघे तयार होऊन खाली आले. दक्षने अनुराधाबाईंना सांगितलं आणि दोघे बाहेर पडले. धर. तिच्या हातात कार कीज देत दक्ष म्हणाला. काय? दीक्षाला आश्चर्य वाटलं. काय ड्रायव्हर नाही आहे, सो तू माझी ड्रायव्हर आज. चालव गाडी. दक्ष तोऱ्यात शेजारच्या सीटवर जाऊन बसला. आगाऊ माणूस. तोंडातल्या तोंडात पुटपुटत दीक्षा ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसली आणि तिनं कार स्टार्ट केली. कुठे जाणार दक्ष साहेब? दीक्षानं उपासानं विचारलं. चल सांगतो. दक्षने तिला रस्ता सांगितला आणि दीक्षानं गाडी बाहेर काढली. दक्ष सांगत होता तशी गाडी दीक्षा नेत होती. दक्षने विंडोज खाली केल्या. दोघे सिटीपासून जरासे दूर आले होते. आधी वैतागलेल्या दीक्षाला आता मात्र ड्रायव्हिंग करायला मजा वाटायला लागली होती. आधी बावरलेली ती आता मात्र सराईतपणे गाडी चालवत होती. मन हळूहळू शांत होत होतं. हवेत गारवा वाढायला लागला होता. इथून लेफ्ट. दक्षची कमांड आली. दीक्षानं गाडी टर्न केली आणि थोड्याच अंतरावर लाईट्स लुकलुकत होते. दिसण्यावरून तरी छानसं रिसॉर्ट वाटत होतं. दक्षने दीक्षाला गाडी पार्क करायला लावली आणि तिला घेऊन बाहेर आला. तिकडचा मॅनेजर त्याला पाहून लगेच पुढे आला. हॅलो दक्ष सर. हॅलो मॅम. त्यानं दोघांना ग्रीट केलं. सेम प्लेस. दक्षने सांगितलं तसा मॅनेजर त्यांना अपर डेकवर घेऊन गेला. तिकडे त्यांच्यासाठी प्रायव्हेट टेबल होतं. दीक्षाला ती जागा खूप आवडली. शांत, निवांत, गजबजाट नाही की आरडाओरडा नाही. ती शांतपणे आजूबाजूचा परिसर निहाळत होती की अचानक तिच्या भोवती दक्षच्या हातांचा विळखा पडला आणि ती दचकली. काय करतोयस तू हे? दीक्षा सुटण्याची धडपड करत म्हणाली. उफ बायको, यू आर सो हॉट. दक्ष तिच्या मानेवर फुंकर मारत म्हणाला. दक्ष सोड मला. दीक्षा धडपडत होती. असं कसं सोडू? त्यासाठी थोडी ना आणलं इकडे. दक्षचे ओठ तिच्या मानेवरून फिरायला लागले तशी दीक्षा चवताळली. तिने दक्षच्या पोटात कोपर मारलं आणि त्याला जोरदार धक्का देत ती बाजूला झाली. यू बास्टर्ड, हाऊ डेअर यू टच मी. समजतोस काय स्वतःला? मी म्हणजे काय उपभोगाची वस्तू वाटले तुला? दीक्षा त्याच्यावर खेकसली पण तो मात्र तिच्याकडे पाहून हसत होता. तिला अजूनच राग आला आणि ती त्याच्या अंगावर धावून गेली. वाव. दक्षने तिचे हात पकडले तशी ती झटापट करत होती. बायको, हे जे आत्ता केलंस ते संध्याकाळी गेलं असतंस ना तर बरं झालं असतं. दक्ष तिच्यावर नजर रोखून म्हणाला तशी ती एकदम शांत झाली आणि त्याच्याकडे पाहायला लागली. डोंट गिव्ह मी दोज लुक्स, दे डोंट बॉदर मी. दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. दीक्षा, आय नो, नितीन हा माझाच मोहरा होता. त्याला मीच तुझ्या आयुष्यात आणलं होतं. पण जर तो आउट ऑफ कंट्रोल होत असेल तर त्याला वटणीवर आणायचा तुला पूर्ण हक्क आहे. तो माझा भाऊ जरी असला तरी तो काय आहे हे मी ओळखून आहे. मी कितीही वाईट असलो तरी स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार आहेत माझ्यावर. आणि जर तुझ्या बाबतीत कोणी त्याची पायरी सोडून वागत असेल तर त्याला शिक्षा द्यायचा पूर्ण अधिकार आहे तुला. डोंट हेसिटेट. अंडरस्टँड? दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. तुला माहिती आहे तो पक्का सायको आहे ते. आय मीन तू काय आणि कसं वागतोस मला खरंच कळत नाही कधी कधी. नक्की आहेस कसा रे तू? हँडसम सायको कारखानीस. दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. आता तूच तर म्हणालीस की आय एम अ सायको. दॅट एक्सप्लेशन्स राईट. अँड थँक्स हां, माझ्या बायकोला निदान कळलं तरी की तिचा नवरा हँडसम दिसतो. दक्ष डोळा मारत म्हणाला आणि दीक्षाच्या चेहऱ्यावर हलकं हसू पसरलं. चल जेवूया, भूक लागली आहे. दक्ष पपी फेस करत म्हणाला आणि दीक्षाला हसू आलं. ओके. ती त्याच्यासोबत जेवायला बसली. डिनर झाल्यावर दोघे घरी निघून आले.
येताना त्यांची नोकझोक सुरूच होती, पण दीक्षाला मात्र बरं वाटत होतं. डिनर आवरून दोघे घरी निघून आले. बायको, गाडीची चावी दे, मी जरा बाहेर जाऊन येतो, दक्ष हात पुढे करत म्हणाला. आत्ता? दीक्षानं भुवई उंचावत विचारलं. बायको, तू कधीपासून माझ्यावर हक्क गाजवू लागलीस? दक्षने डोळे मिचकावत विचारलं. मी फक्त तुला विचारतीये, बाकी तुला जे हवं ते कर. काळजी तुझी नाही, रस्त्यातल्या लोकांची वाटतेय मला. झोपेत गाडी चालवशील आणि उडवशील कोणाला तरी. दीक्षानं त्याला लूक दिला आणि ती आत निघून गेली. दक्ष ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्यानं गाडी स्टार्ट केली. हळूहळू त्याच्या डोळ्यात राग उतरायला लागला. त्यानं गाडीला स्पीड दिला आणि थोड्याच वेळात गाडी नितीनच्या बिल्डिंगखाली आणून लावली. मी खाली आलोय, 5 मिनिटाच्या आत तू मला खाली हवायस, दक्ष धारधार आवाजात म्हणाला आणि त्यानं कॉल कट केला. काय साली कटकट आहे, मी म्हणजे काय याचा नोकर आहे का? सतत ऑर्डर सोडत असतो ते. सुखानं झोपावं म्हटलं तर आला लगेच. नितीन चरफडत उठला आणि खाली यायला निघाला. दक्ष गाडीला टेकून नितीनची वाट पाहत होता. नितीनला जांभया देत बाहेर येताना पाहून तो कुत्सित हसला. या नितीन महाराज या, तुमची झोप तर डिस्टर्ब केली नाही ना? दक्ष उपहासानं म्हणाला. एवढ्या रात्री काय काम आहे तुझं? नितीन आळस देत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरील बेफिकिरी भाव पाहून काही कळायच्या आत दक्षने त्याची कॉलर गच्च आवळली. दक्ष सोड मला, नितीन झटापट करत म्हणाला. त्रास होतोय तुला हरामखोर साल्या. माझ्या बायकोवर नको त्या कमेंट्स पास करताना तुझ्या जिभेला त्रास नाही होत का? तेव्हा कशी तुझी जीभ वळवळते? दक्षने नितीनची कॉलर सोडून त्याला गाडीवर ढकललं. दक्ष, हे बघ, तू तिला नीट ओळखत नाहीस. मला माहिती आहे ती कशी आहे. तोंडातून एक शब्दही काढायचा नाहीस. तुझ्या या चिपगिरीला आवर घाल. मी जर ते करायचं ठरवलं ना तर तुला समजलं ना मला काय म्हणायचं ते? दक्षने त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला आणि तो गाडीत येऊन बसला. त्यानं रागातच गाडी स्टार्ट केली न तो घरी जायला निघाला. कुणासाठी भांडतोयस माझ्याशी दक्ष? त्या पोरीसाठी जिच्या आयुष्यात तूच मला पाठवलंस, तेही तुझ्या स्वार्थापायी. हा नितीन कुठलंच काम अर्धवट सोडत नाही, तर मग तुझ्या बायकोसोबत जे करायचं राहिलंय ते कसं सोडेल? उफ, ये पॉझेसिव्हनेस दक्ष, कीप इट अप. तुझं असंच वागणं एक दिवस दीक्षाला माझ्याकडे यायला भाग पाडेल. नितीन विकृत हसला आणि केसात हात फिरवत निघून गेला. दुसऱ्या दिवशी दीक्षाला लवकरच जाग आली. दक्ष शेजारी नव्हता, बहुधा जिममध्ये असावा. ती आवरून खाली आली तेव्हाच दिव्या कॉलेजची बॅग घेऊन तिच्या रूममधून आली. गुड मॉर्निंग वहिनी, दिव्यानं हसून तिला ग्रीट केलं. गुड मॉर्निंग दिव्या, दीक्षा हलकं हसली. ए वहिनी, आज संध्याकाळी काय करतेस? माझ्या एका फ्रेंडसाठी बर्थडे गिफ्ट घ्यायचं आहे, येशील माझ्यासोबत? दिव्यानं विचारलं. आत्ता सांगू शकत नाही ग दिव्या, ऑफिसला गेल्यावर चेक करून सांगते तुला. चालेल ना? हो चालेल ना, दिव्या म्हणाली. दोघी बोलतच होत्या की दक्ष खाली आला. नुकताच शॉवर घेऊन आला होता, त्यामुळे एकदम फ्रेश वाटत होता. क्षणभर दीक्षाची नजर त्याच्यावर रेंगाळली. ती त्याला कितीही शिव्या घालत असली तरी तो हँडसम होता हे ती नाकारू शकत नव्हती. परफेक्ट होता तो, ड्रीम बॉय, सायको ड्रीम बॉय. दीक्षा स्वतःच्याच विचारांवर हसली आणि नेमकं दक्षने पाहिलं. आज काय क्लोजअपने ब्रश केलंयस का बायको? आलाच टॉम ना? दक्षा गडबडली. सकाळ सकाळ शुभ्र दंतपंक्ती दाखवताय म्हणून विचारलं. तिच्याकडे तिरकस पाहत दक्षने प्रोटीन शेक घेतला. माझं तोंड, माझे दात, माझी मर्जी. मी दात दाखवेन नाहीतर खाईन, तुला त्याच्याशी काय? माइंड युअर ओन बिझनेस मिस्टर डी. दीक्षा तनतनत फनकारून म्हणाली. झालं, जरा कुठे सकाळ चांगली झाली म्हणावं तर या दोघांचं चालू. नशीब दिव्या कॉलेजला गेली होती, नाहीतर तिचे लाडके आदर्श दादा वहिनी कसे कुत्र्या मांजरागत भांडतात त्याचं लाईव्ह बघायला मिळालं असतं तिला. दीक्षा किचनमध्ये गेली तसा दक्ष रूममध्ये आला. त्यानं एक फोन फिरवला. ती फाईल हवी आहे मला, आजच ऑफिसमध्ये. दक्षने रूडली कोणाला तरी सांगितलं आणि फोन ठेवला. बास झालं, या मुलीचं सत्य पडताळायला लागणार आहे आता. दिसते तेवढी साधी नाही ही. माहीत नाही अजून किती जणांच्या जीवाशी खेळली आहे. याआधी ते तर गप्प राहिले, पण मी नाही राहणार. हिच्या कर्माची शिक्षा हिला मिळायलाच हवी. दक्ष स्वतःशीच म्हणाला आणि चेंज करायला निघून गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
धन्यवाद.